जपानमध्ये खूपच आर्थिक मंदी आली होती. गाडी काढण्यासाठी जे इंधन भरायला लागतं गाडीमध्ये, फोर व्हीलर कारमध्ये, ते इंधन पण रॅशनवर मिळत होतं. त्याच्यामुळे गाडी वॉज लाईक आहे ती नुसती घरातच लोकांच्या उभी होती अशीच. ते लॉन कटरचं जे मोटर असते ना, त्याच्याने जे गवत कापतात ते मोटर काढलं आणि ते मोटर आपल्या सायकलला लावलं आणि ते सायकलला लावलेल्या मोटरने तो बाजारामध्ये काय खरेदी वगैरे करायला जायचं. तर मित्रांनी बघितलं, अरे हे बरं आहे. मग काय मित्र बोलले, अरे मला पण लावून दे ना, अरे मला पण मोटर लावून दे ना. अशा सगळ्यांनी सायकल, आता त्याच्यासाठी ज्याला किती उघडणार अजून ते लॉनचे मोटर. पण त्याच्यावर आयडिया आली. 18,000 सायकलींची दुकानं होती जपानमध्ये. त्या सगळ्या 18,000 सायकलींच्या दुकानांना एक पत्र पाठवलं. 18,000 मधल्या 3,000 सायकलवाल्यांनी थोडे थोडे करून पैसे टाकले आणि त्याने ठरवलं की आपण स्वतःची एक टू व्हीलर बाईक मार्केटमध्ये आणायची. आणि जेव्हा बाईक मार्केटमध्ये आणली, तुम्हाला काय वाटतं, सगळे तुडून पडले असतील, सगळ्यांनी विकत घेतले असतील आणि धुवाधार होंडा ब्रँड असं काहीच. बिकॉज नोबडी बॉट दॅट बाईक. देर इज नो फेल्युअर, देर इज ओनली फीडबॅक. अपयश म्हणजे पराभव नाही, शातील वाटचालीसाठी उपयुक्त शिकवण आहे. आणि मग अनालिसिस केलं, कळलं की बाईक बल्की होती, बल्की अशी मोठी होती जाडी. सो ही रिअलाइज दॅट आय नीड टू क्रिएट समथिंग हलका फुलका, आय नीड टू क्रिएट समथिंग इझी टू यूज. And that he brought into the market. And when that came into the market, everybody in Japan wanted that. आणि तशी सुरुवात झाली होंडा या ऑटोमोबाईल टू व्हीलर कंपनीची.